आई आत या ना. हा ग राधिका नको ना. मग मला ते काही कळूनच नाही राहिलो, का करू काही समजत नाहीये. का काय झालं? अगं विमानाची वेळ होऊन राहिली ना, आणि हे महाशय अजून लोळत पडलाय. म्हणजे आता विमानतळावर 2-3 तास अगोदरच जावं लागते का नाही? हो. मग त्यात मी एकटीच जाणार नागपूरला. मस्त काही कळत नाही काय करावं. आई थांबा, आता मीच जाऊन यांची झोप उडवते. तू का करशील जाऊन? त्याला उठवशील, तो आंघोळ, या सगळ्या गडबडीमध्ये विमान उडून जाईल. थांबा आई, मी येते तुमच्या बरोबर. एक मिनिट यांना एअरपोर्टला जायचंय का? हो ना. चला, माझं ऑफिस सांताक्रूजलाच आहे. मी सोडतो तुम्हाला एअरपोर्टला जाता जाता. खरं का? अगं खरंच, मी सोडतो त्यांना जाता जाता. थँक्यू, म्हणजे खूपच बरं होऊन जाईल. अगं थँक्यू काय त्यात राधिका ताई. बरं चला काकू, तुम्हाला आधी एअरपोर्टला सोडतो आणि तसंच ऑफिसला जाईल. ठीक आहे? चालतंय. ना निन्ना चाल. नाही नाही देवळात गेलेत साखर ठेवायला. बर अथर्व आहे ना आतमध्ये? हो तर मी बोलवतो. अथर्वा, आजी चालली बा. अथर्व ये. आलं ग, म्हणजे बोलते. आलं. आजी तू कुठे जात आहे? मी चालली आपल्या घरी नागपूरला. चालते का तू? माझी आला बुडेल ना. अरे बुडली तर आपण दोरीनं खेचून वर काढू. आजीला नमस्कार कर. अगं राहू दे ग माय, राहू दे. अथर्व हे घे बाळा, घे. आई अहो कशाला? राहू दे ना, नातवाला देऊन आली, तुला देऊन आली का? हे पाय, आईला बिलकुल त्रास द्यायचा नाही बरं. शाळ्या मुलासारखं वागायचं. चल पट. चल निघते. आई नमस्कार करते. अगं राहू दे ग माय, राहू दे. आई खूप मोठी हो. माझा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर. आता काही काळजी करू नको, सगळं चांगलं आणि ठीक होतंय. पाय तो वर बसलाय ना, खऱ्या खोट्याचा हिशेब ठेवणारा, सगळं पाहून राहिलाय. आणि हे पाय, काही लागलं तर संकोच बाळगायचा नाही, मला फोन करायचा बरं. हो ना आई, तुम्हालाच तर फोन करणार ना. मला तुझा खूप अभिमान वाटून राहिलाय राधिका. तू हे जे काही केलंयस ना, मोठ्या हिमतीनं केलंय बरं. अनेक स्त्रियांना असं वाटत असते आपलं अस्तित्वाचं टिकून राहावं, आपलं नाव व्हावं, पण बिचारा सगळ्यांच्या इच्छा मनातच विरून जाते. पाय कृतीत येत नाही. आता परिस्थितीमुळे तुला हे सगळं करणं भाग पडलं. या सगळ्याला सामोरी गेलीस हो, आणि जिंकलीच. पाय खरंच तुझ्यामुळे अनेक स्त्रियांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांच्या इच्छा कृतीत येणार. प्रयत्न तर करतील का नाही तुझ्यामुळं. माणूस स्वतःचं आयुष्य एक वेळ घडवू शकतो, पण माणूस सेवाच मोठा होतो ज्या वेळेला तो आपल्या कृतीतून, आपल्या कर्तृत्वानं दुसऱ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत ठरतो, जे तू केलंस. आई हो, किती कौतुक कराल. आता जा, फ्लाईटची वेळ होऊन राहिली ना. हा चल. नीट जावं. आणि फोन करा पोहोचल्यावरती. विसरून जाऊ नका. मी येते ना खाली सोडायला. अगं बाई तू इकडे जा. चाल. तब्येतीची काळजी घ्या आई. शनायासोबत मी सुद्धा हे घर सोडून चाललो. बोलण्याचा काय अर्थ आहे गुरुनाथ? हो, मी तुमच्याशी नाही बोलत आहे. त्यामुळे उगीच मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. राधिकाशी बोलतोय आणि तिला सांगतोय की मी शनायासोबतच राहणार आहे. हे घर मी सोडून चाललो. पाहून स्वतःच्या बायकोवर राहायची राज वाटून राहिली. हे राधिका, बास झाला. आतापर्यंतचे तुझे सगळे तमाशे मी निमूट सहन केलेत. त्यामुळे आताही तू परत काहीतरी बोलशील आणि मी ऐकून घेईन असं नाही होणार आहे. तुला घर हवं होतं ना, मिळालंय घर तुला. आता मी काय करेन, कुठे राहीन, हा माझा प्रश्न आहे. मी बघून घेईन. ओके? मग आमचं काय? तुला काय रस्त्यावर नाही टाकलेलं. तुला घर हवं होतं ना, मिळालं तुला घर. नाही, आणि याचसाठी इतके दिवस सिंपथी गोळा करत फिरत होतीस ना तू, की बघा मला कसं सहन करावं लागतंय, माझा नवरा मला कसं वागवतोय, मी बघा काय काय करतेय.
तुलाच हौस होती ना घरातले आपले साधे 4 प्रश्न इतर 4 चौघांसमोर उधळून त्याच्यावर चर्चा घडून आणायची. हौस भागली नाही की अजून काही बाकी आहे? असेल तर सांगा बरं का. हा, ऐकू आपण लगेच. तू या घरात अथर्वला घेऊन राहू शकतेस. मी असं समजेन की घर दान केलं तुला, रातोरात तुझ्या नावावर केलं. हे घराचे पेपर्स. बघ तुझ्या नावावर केलंय घर. या घरात तुम्हीच नसाल तर हे घर माया काय कामाचं? या सगळ्याचा विचार तू आधी करायला हवा होतास राधिका. आता बोलून काय उपयोग आहे? मी तुला सुरुवातीपासून सांगत होतो की मी राहिलो तर फक्त आणि फक्त शनाया सोबतच राहणार. मग हा एवढा अट्टास करायची गरजच काय होती? आता काय राहा या घरात एकटी. बस तुझ्या आवडत्या घराला कुरवळत. हं? चल शनाया. थांबा. मला हे घर नकोय. राधिका, नक्की नाही बघ. हा म्हणजे कुणाला विचारायचं असेल तर चर्चा करून निर्णय घे. हा, त्यांचंही काहीतरी म्हणणं असेल. हा, उगीच घाई करू नकोस. तसंही घेतेच ना का? सांगा. मला नकोय घर. मला वाटायचं हे घर आपलंय. या घरावर माझा हक्क आहे. पण हे तर तुम्ही मला भिकेपोटी देऊन राहिले. मला तुमची बायको म्हणून राहण्यात आनंद आहे. पण ज्या माणसामुळे मी या घरावरती हक्क सांगून राहिले तो माणूसच इथे राहणार नसेल तर काय अर्थ आहे या घरात राहायला? ठीक आहे, तुम्हाला या शन्याबरोबर राहायचंय ना? मग मी माझं अस्तित्व तुमच्यावरती लादणार नाही. तोवर तुम्ही मला मानानं बोलवणार नाही तोवर येणार नाही. तुमच्या बोलवण्याची मी वाट बघते. आणि मला खात्री आहे आज न उद्या तो दिवस नक्की येईल. ठीक आहे, नक्की आहे ना? म्हणजे बघा हा, परत काही असेल तर काय चाललंय? हा काय बाजार वाटला? विना परमिशन वस्तू ऑफिस मध्ये विकायला? आत्ताच्या आत्ता हे सगळे प्रॉडक्ट उचलायचे, गाशा गुंडाळायचा आणि इथून निघून जायचं. गेट आउट. गेट द हेल आउट ऑफ हिअर.